श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 21 जून वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी। तर एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू देवांच्या सेवेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही जर भगवान विष्णू देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा केली, काही उपाय केला तर त्या उपायांचा सेवेचा 100% लाभ जो आहे तर तो आपल्याला होत असतो। त्यामुळे बघा महिन्याला ज्या एकादशी येतात त्या एकादशी दिवशी अवश्य तुम्ही तुमची मनोकामना इच्छा मनामध्ये ठेवून भगवान विष्णू देवांचा उपाय जर केला तर नक्कीच भगवान विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो तुमच्यावरती राहील। त्याचबरोबर आपल्याला संकटातून देखील मार्ग मिळतात। आपल्या काही अडचणी अडथळे असतील तर त्यामधून देखील आपल्याला मार्ग जे आहेत तर ते सापडत जातात। त्याचबरोबर धनलाभ देखील होतो, म्हणजेच काय तर आर्थिक प्रगती होण्यास मदत होत असते। नोकरी व्यवसायामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर एकादशीच्या दिवशी केलेले उपाय सेवा नक्कीच फलदायी ठरते। त्यामुळे बघा उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। लक्षात घ्या, फक्त हा उपाय अगदी 5 मिनिटाचा उपाय आहे, परंतु एवढा प्रभावी उपाय आहे। तुमच्या जीवनातील जे काही दोष असतील किंवा कुंडलीमधले दोष असतील, ज्या काही अडचणी अडथळे असेल तर हा उपाय जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी कराल तर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक जो आहे तर तो नक्कीच अनुभवायला मिळेल। त्यामुळे नक्की हा 5 मिनिटाचा उपाय करा। काहीही तुम्हाला अवघड असा उपाय करायचा नाही, फक्त दिव्याखाली तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आणि या उपायाने नक्कीच बघा तुमचं जे काही नशिबाची साथ आहे तर ती तुम्हाला मिळत नाहीये तुमच्या कष्टांना मेहनतीला, तर या सगळ्या समस्या दूर होतील। आर्थिक परिस्थिती तुमची सुधारेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाहीये, सतत आजारपण आहे, काहीतरी अडचणी विघ्न येतात घरामध्ये, व्यवसायामध्ये यश मिळत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा अनेक तुमचे दुसरे असे काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, तर प्रत्येक संकटामधून तुम्हाला या उपायामुळे मार्ग मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय करा। शक्य असल्यास दर एकादशीला तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। बघा आयुष्यातले कितीतरी दुःख या उपायांमुळे दूर होतात, अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होते। त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा। एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला शनिवारी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर उद्या तुम्हाला म्हणजे शनिवारी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू देवांचा पूजेसाठी, सेवेसाठी खूप म्हणजे खूप प्रभावी दिवस मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू देवांचं सोबतच माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्याला म्हणजे देवघरामध्ये बाळकृष्णाची जी मूर्ती असते तर बाळकृष्णांना दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। मूर्तीवरती भगवान विष्णू देवांची मूर्ती असेल तर मूर्ती
मूर्तीवरती करा. नसेल भगवान विष्णू देवांची मूर्ती तर मग बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता. कारण भगवान बाळकृष्ण म्हणजे काय तर भगवान विष्णू देवांचा 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे. त्यामुळे कृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करा. त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करा. या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. जे कोणी एकादशीचं व्रत उपवास करत असतील तर ते देखील करू शकता किंवा उपवास करणं शक्य नाही फक्त तुम्ही ही वस्तू एक दिव्याखाली ठेवा आणि बघा नक्कीच तुम्हाला काही दिवसांमध्ये 100% ह्या उपायांचा रिझल्ट जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. तर हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर सकाळी करा किंवा मग दिवसभरामध्ये कधीही करा. परंतु सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ते दुपारी करण्यापेक्षा एकतर सकाळी 11 वाजेपर्यंत करा. ज्यांना नाही शक्य झालं सकाळी करणं त्यांनी मग संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे 5च्या नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. उद्या एकादशीचा दिवस आहे त्यामुळे नित्यपूजा करून घ्या. अंघोळ आधी आपल्याला अंघोळ करून घ्यायची आहे. स्वतः स्वच्छ व्हायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती संपूर्ण करून घ्यायची आहे. छान धूप दीप लावून घरामध्ये मंगलमय प्रसन्नमय वातावरण करायचं आहे. आपण ज्यावेळी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो तर त्याने काय होत असतं तर हळद जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे. त्याचबरोबर आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील हळदीने प्रबळ होतो. उपाय एकादशीच्या दिवशी नक्की करायचा आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये उद्या शनिवार आहे थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे. थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामुळे काय होतं तर घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. शिवाय घरामध्ये सकारात्मक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत असते. कारण आपण हळद वापरत आहोत यामध्ये तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. उमऱ्याला शक्य झालं तर हळदीचं लेपन करा. तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण करू नका. कारण तुळशी माता व्रत करत असते एकादशीचं भगवान विष्णू देवासाठी आणि ते आपण ज्यावेळी तुळशीला पाणी अर्पण करतो तर त्यावेळी तुळशी मातेचं व्रत जे आहे तर ते खंडित होतं म्हणजे मोडलं जातं. म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही. आता बघा आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर देवघरातला जो मुख्य जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कुठलाही उपाय करण्याच्या आधी आपल्याला देवघरातील दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हा उपाय करण्यासाठी अजून एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. मग तुम्ही मातीची पंती घ्या, एखादा धातूचा दिवा घ्या किंवा पितळेचा तांब्याचा दिवा घेतला, चांदीचं निरंजन घेतलं तरी पण चालेल. कोणताही दिवा घेऊ शकता. आता एक छोटीशी आपल्याला प्लेट घ्यायची आहे वा डिश घ्यायची आहे. आता जो दिवा आहे त्यामध्ये जोडवात आपल्याला टाकायची आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे. आता गाईचं तूप असेल तर ते तुम्ही वापरा. ते शक्य नाहीये तर मग घरातलं कोणतंही तूप वापरलं तरी पण चालेल. तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे. आता अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता जी छोटी प्लेट आपण घेतली आहे त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ जे आहे तर ते तीळ तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी पण चालेल किंवा एक मूठ भरून घेतली तरी पण चालेल किंवा 2-3 चमचे घेतले तरी देखील चालेल. अशा प्रकारे तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तो दिवा ठेवायचा आहे. आता दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला अखंड 11 तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. तांदूळ टाकताना तुकडा असलेले तांदूळ जे आहेत तर ते टाकू नका. तांदूळ अखंडच घ्या
आणि ते आणून ठेवा, त्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता हा दिवा देवांकडे तोंड करून आपल्याला ठेवायचा आहे. तिथे हात जोडून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णू देवांच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा जप करू शकता. आणि त्यानंतर दिव्याला तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर तुम्हाला दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दिव्यामध्ये फक्त आपल्याला एकच तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. विष्णू देवांचा मंत्र म्हणायचा आहे आणि हात जोडून जी काय तुमची इच्छा मनोकामना असेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल, व्यवसायासंबंधी असेल, आर्थिक लाभासंबंधी असेल, जी काय तुमची इच्छा असेल किंवा कर्जमुक्तीसाठी तुमची इच्छा असेल, तुम्हाला जी काय अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे, जी कुठली तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुम्हाला देवघरासमोर देवांसमोर बसून व्यक्त करायची आहे. भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हा जो दिवा आहे तर तो काही वेळ आपल्या देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे आणि जेव्हा तो दिवा आता शांत होईल तर त्यावेळी ते तीळ जे आहे आपण दिव्याखाली ठेवलेले तर एखाद्या पिशवीमध्ये घ्यायचे आहे आणि जवळ असलेल्या भगवान विष्णू देवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ ते ठेवून यायचं आहे. किंवा एखादं रामाचं मंदिर असेल, भगवान बाळकृष्णांचं मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे जरी तुम्ही हे पांढरे तीळ ठेवून यायचे आहे. कुठलंही मंदिर जवळ नसेल तर मग एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही हे तीळ ठेवले तरी पण चालेल. आता तुम्ही हा उपाय सकाळी केलेला आहे तर दिवा शांत झाल्यानंतर तुम्ही अजून त्यामध्ये तूप टाकून तो दिवा प्रज्वलित संध्याकाळी करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. संध्याकाळी करा. हे साहित्य घेऊन या मंदिरामध्ये, ते ठेवून यायचं आहे. म्हणजेच काय, खायचे तीळ आहेत ते आपल्याला तिथे अर्पण करून यायचं आहे किंवा तिथे ठेवून यायचं आहे. तुम्ही संध्याकाळी उपाय केलेला आहे तर दिवा मालवल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हे जे तीळ आहे तर ते मंदिरामध्ये घेऊन जा आणि तिथे ते तीळ अर्पण करा. आता ज्यांनी रात्री हा उपाय केला तर त्यांना तर शक्य नाही, तर मग त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी हे जे साहित्य आहे, सामान आहे, म्हणजे जे तीळ आहे ते तीळ तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे. कोणत्याही मंदिरामध्ये अर्पण करू शकता आणि दिव्यातील जे वस्तू आहे तर त्या निर्माल्यमध्ये टाकू शकता. त्यानंतर लक्षात घ्या अजून एक गोष्ट, जेव्हा आपण हे तीळ अर्पण करायला नेतो त्यावेळी आपल्याला एक लेकूरवाळा हळकुंड जे आहे तर ते सोबत न्यायचं आहे. हळकुंड किडलेलं नसावं, छान घ्या हळकुंड, फक्त एकच हळकुंड. आणि अशा प्रकारे हे जे दिव्याखालचे जे पांढरे तीळ आहे ते आपल्याला मंदिरामध्ये ठेवून यायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ सोबत नेऊ शकता नैवेद्य म्हणून, किंवा काही शक्य नसेल तर मग खडी साखर किंवा पेढ्याचा नैवेद्य तुम्ही नेऊ शकता. ते देखील तुम्हाला भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे. तुमची जी काय समस्या आहे, अडचण आहे तर ती सांगायची आहे. एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे जर तुम्ही तिळाचं दान केलं तर तीळ जे आहेत तर ते विष्णू देवांच्या चरणाशी अर्पण केले तर कसलाही किंवा कुठलीही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, ती भगवान विष्णू देवांच्या कृपेने नक्कीच दूर होईल. आणि तुमचा जो काही व्यवसाय आहे, दुकान आहे, ते चालत नाहीये किंवा बंद पडलेलं आहे, त्यामध्ये देखील तुम्हाला काही दिवसामध्ये चांगलं यश जे आहे तर ते मिळायला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी जरी हा उपाय केला तरी पण तुम्हाला काही दिवसामध्ये याचा नक्कीच लाभ जो आहे तर तो होणार आहे. या
उपायांचा त्यामुळे नक्की एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे तिळाचं दान करा आणि त्याचबरोबर असं एक हळकुंड देखील पांढऱ्या तिळाबरोबर आपल्याला भगवान विष्णू देवांच्या चरणाजवळ ठेवून यायचं आहे बघा। उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे परंतु खूप जास्त प्रभावी आहे। नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा। दर एकादशीला जर हा उपाय केला तर हा उपाय निश्चित करा तुमची जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल। सांगितल्याप्रमाणे उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। हळकुंड ज्यांना शक्य नसेल त्यांनी नुसते तीळ जरी अर्पण केले दिव्याखालचे तरी देखील चालणार आहे। फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा। आपली श्रद्धा असणं जास्त महत्त्वाचं आहे कारण आपण काही वेळा खूप सेवा करतो परंतु आपल्या मनामध्ये असे विचार येतात की याने होणार आहे का। ज्यावेळी आपण असा निगेटिव्ह विचार करतो त्यावेळी तो उपाय जो आहे तर तो तिथे संपतो। म्हणजे आपल्या मनामध्ये खूप नकारात्मकता आहे आणि जी कोणती गोष्ट इच्छा जी आहे तर ती पूर्ण होणार असेल तरी पण ती काही वेळा आपण म्हणजे तिला निगेटिव्ह जास्त हे करतो, निगेटिव्ह गोष्टीला जास्त प्राधान्य देतो त्यामुळे त्या आपल्या आयुष्यामध्ये जास्त निगेटिव्ह गोष्टी जास्त घडत जातात। त्यामुळे आपल्याला जेवढा सकारात्मकतेने आपण बोलू विचार करू उपाय करू तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत जाणार आहे। म्हणून कुठलीही सेवा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवणं खूप गरजेचं आहे। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय उद्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।